बीड शहरातील पालवण चौक शहरातील महत्त्वाच्या चौकापैकी एक. या चौकातून बीड रेल्वे स्थानकाकडे जाणारा प्रमुख मार्ग जातो. दररोज शेकडो वाहन चालक, प्रवासी, विद्यार्थी आणि नागरिक याच रस्त्याचा वापर करतात. मात्र काही वेळ पाऊस झाला तर या चौकाची अवस्था अक्षरशः दयनीय बनते. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेत. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज देखील येत नाही. परिणामी अपघाताचा धोका वाढतोय. दुचाकीस्वार तर जीव मुठीत धरून हा रस्ता पार करतायत. रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या या मार्गावर सर्वत्र चिखल, पाण्याचे डबके आणि उखडलेला रस्ता पाहायला मिळतोय. पावसाळ्यात नागरिकांना मात्र या त्रासाला रोजच सामोरं जावं लागतंय. पादचारी असोत किंवा वाहन चालक, प्रत्येकजण या समस्येमुळे त्रस्त झाला आहे. आणि याहून गंभीर बाब म्हणजे चौकाच्या बाजूलाच भाजी विक्रेते आपला व्यवसाय करतात. मात्र त्यांच्या मागील आणि पुढील दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. प्लास्टिक, सडलेला कचरा आणि घाणीमुळं परिसरात दुर्गंधी पसरत चालली आहे. साचलेलं पाणी आणि कचरा यामुळे डासांची उत्पत्ती होऊन साथीच्या रोगाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. शहराचा महत्त्वाचा चौक, रेल्वे स्थानकाकडे जाणारा प्रमुख रस्ता आणि याची अशी बिकट अवस्था. मग स्वच्छ शहराचे दावे नेमके गेलेत कुठं? नागरिक कर भरतायत, पण त्यांच्या बदल्यात त्यांना मिळत आहेत ते खड्डे, चिखल आणि घाण. शहरातील इतक्या महत्त्वाच्या पालवण चौकाची ही दयनीय अवस्था नेमकी कधी बदलणार आहे? खड्डेमुक्त रस्ता, साचलेल्या पाण्याचा निचरा आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बीड नगरपालिका नेमकी कोणती पावलं उचलणार आहे, की नागरिकांनी असंच खड्डे, घाण, दुर्गंधी आणि आजाराच्या धोक्यातून दररोज प्रवास करत राहायचा आहे? हा प्रश्न आता प्रत्येक बीडकर विचारतोय. धन्यवाद. पाहत राहा लोकाशा TV.